बातमी तुमच्या आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाची बातमी आहे बनावट पनीरच्या बद्दलची। भाजपचे आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी आज एका हातात खरं पनीर आणि दुसऱ्या हातात बनावट पनीर घेऊन सगळ्यांचंच लक्ष वेधलं। चांगलं पनीर बनवण्याचा खर्च प्रति किलो 400 ते 450 रुपये आहे, मात्र भेसळयुक्त पनीर अर्थात चीज अनलॉक बनवण्याचा खर्च प्रति किलो 180 रुपये येतो। त्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने छापेमारी केली, मात्र त्यांच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्याने अडचणी येत आहेत असं पाचपुते म्हणाले। आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे आणि हे आर्टिफिशियल पनीर कायद्याचा गैरउपयोग करून चालू आहे। जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं 70% पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे। ते दुधापासून बनलेलं नाहीये अध्यक्ष महोदय। पनीर जे विकलं जातं हे सुट्ट विकलं जातं किंवा आर्टिफिशियल पनीर हे फेक पनीर या नावाचं विक्री केली जात असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे निदर्शनास आलेले नाहीये। आज आपण आपल्या लहान मुलांना तो जे पोटामध्ये आपण अन्न म्हणून घालतोय अध्यक्ष महोदय, हे खऱ्या अर्थाने अन्न नसून विष आहे। आपण त्यांना तेलाचे गोळे खायला घालतोय अध्यक्ष महोदय पनीरच्या नावाखाली। ही बाब खूप गांभीर्याची आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पनीर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। पाहूया। अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या स्तरावर मीटिंग लावतो, संबंधित अधिकारी सगळे बोलवतो आणि ह्याच्यामध्ये सन्माननीय सदस्य विक्रम पाचपुतेंनाही बोलवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ज्या काही लॅब किंवा इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या करता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देतो आणि हे कसं थांबेल मग त्याच्यामध्ये आमचा हा विभाग असेल, त्याचबरोबर पोलीस विभाग असेल, जे जे विभाग ह्याच्याशी संबंधित येतील त्या त्या विभागांना पण विश्वासात घेऊन काही झालं तरी हे जे फेक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।